राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट संदीप वरपे यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने हॉटेल पॉम पॅराडाईज येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कोपरगाव तालुका अध्यक्ष बापूसाहेब रांधवणे, तालुका उपाध्यक्ष सुरेश आसने, कार्याध्यक्ष तानाजी जाधव, युवक तालुका अध्यक्ष निखिल थोरात, तालुका सेल अध्यक्ष गोवर्धन चुनाळे, पश्चिमच्या तालुकाध्यक्ष सुनील वरपे, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष गौतम बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष ऋतुराज काळे, शहर उपाध्यक्ष दिनेश पवार, माजिद पठाण, शुभम शिंदे, निखिल थोरात, सल्लागार ॲडव्होकेट दिलीप लासुरे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे व ओवेश शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट संदीप वरपे म्हणाले की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आदेशाने आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, राज्याचे सरचिटणीस आदरणीय रोहितदादा यांनी माझी अहिल्यानगर उत्तर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली। जे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके आणि एक राहुरी तालुका जो दक्षिणेतला आहे, असे 7 तालुक्यांची संघटनात्मक जबाबदारी मला दिली। माझ्यावर जो विश्वास आदरणीय पवार साहेबांनी, सुप्रियाताई सुळे यांनी टाकला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये पण अधिक प्रमाणात वेळोवेळी आपण सगळ्यांनीच आमच्या पाठीवर त्या ठिकाणी थाप मारलेली आहे। त्यामुळं आपला जो तालुका आहे त्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष पदापर्यंत जाणं किंवा विधानसभेची जी उमेदवार म्हणून निवडणूक लढवणं हे जे शक्य झालं, याच्यात निश्चितच आपला त्या कुठेतरी आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर वाटा आहे। अतिशय कमी वेळ, 29 तारखेला फॉर्म भरला, 20 तारखेला मतदान होतं, त्यातले 3 दिवस दिवाळीचे होते, 1 दिवस तर आधी प्रचारच चालतो। एक 15-20 दिवसाचा कालावधी, 15 ते 16 दिवसाचा कालावधी मिळाला। त्या कालावधीमध्ये सगळ्या मतदारांपर्यंत जाणं शक्य नव्हतं। आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी त्या ठिकाणी बऱ्यापैकी मतदारांकडे जाऊ शकतो। राजकारणात जय विजय होत असतो, मुळात की ही निवडणूकच कर्तव्य भावनेतून लढली आणि मी समाधानी आहे ज्या पद्धतीने मी लढलो। कारण मागच्या 25-30 वर्षाचा इतिहास जर बघितला तर 2 मातब्बर घराणी वगळता अनामत रक्कम वाचवणारा मी एकमेव उमेदवार त्या ठिकाणी ठरलो। ते 15-20 दिवसात त्याला आपल्या सगळ्यांची साथ, एक कारण आहे आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। आमचे काँग्रेस पक्षाचे सहकारी, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यातून मग मी काही काळ जाऊन द्यायचं ठरवलं होतं की लगेचच आपण सगळ्याच विषयांना हात घालायला नको, पण आता स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी आहे आणि त्यातून आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो। बरेच लोक विचारतात की भूमिका काय पक्षाची क्या? आता आमचे मोजकेच आम्ही फक्त पदाधिकारी बोलवले, आमचे कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते आम्ही इथं बोलवले। त्याची मीटिंग आम्ही लवकरच 2 दिवसात त्या ठिकाणी घेणार आहोत। कदाचित इथंच घेऊ किंवा दुसरीकडे घेऊ, पण त्याची आमंत्रण आम्ही आपल्याला देऊ। त्या दिवशी सगळे राजकीय आम्ही करू। भूमिका मी थोडीशी आपल्याला, सगळा पेपर काय आज पडत नाही, पण ती भूमिका मी आज आपल्याला सांगतो। मुळामध्ये लोकसभेची निवडणूक असेल, आदरणीय शरद पवार साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या पुढाकाराने राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, काँग्रेसने त्याला मान्यता दिली आणि ते सरकार ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या अशा हत्यारांचा वापर करून पाडण्यात आला। जो पक्ष स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला तो पक्ष आधी फोडला, त्यानंतर जो पक्ष आदरणीय श्रद्धेय शरद पवार साहेबांनी स्थापन केला तो पक्ष फोडला आणि सरकार रेडीचा डाव करून पाडण्यात आलं। महाराष्ट्राच्या जनतेमध्ये लोकप्रिय असलेलं ते सरकार होतं। उद्धव ठाकरे साहेब राज्याच्या लोकप्रिय, जे देशातले लोकप्रिय मुख्यमंत्री होते त्याच्यात उद्धव साहेबांचं त्यावेळेस नाव होतं आणि असं लोकप्रिय सरकार पाडलं केलं। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सरकार चालू होतं। त्या काळी कर्जमाफी सुद्धा झाली त्या सरकारच्या काळामध्ये आणि मग आमची महाविकास आघाडी विरोधात आली। त्यानंतर लोकसभा निवडणुका लागल्या
शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वागचौरे हे आमच्या एकत्रित प्रयत्नातून त्या ठिकाणी खासदार झाले. तेव्हाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे इलेक्शन लढलो आणि विधानसभेलाही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ती स्थापन. आता प्रत्येकाला आपापला पक्ष त्या ठिकाणी वाढवायचा असतो. जरी मित्र पक्ष असले तरी प्रत्येकाला ते वाटत असते. परंतु जर एकत्रित आम्ही लढलो तर निश्चितच फार मोठं आव्हान आम्ही उभं करणार आहे. आणि त्याकरता मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला आमची बैठक झाली. तर मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे थोडंसं तालुक्याच्या बाहेरच बोलतो. आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ती बैठक झाली. तिला मी उपस्थित होतो, रोहित दादा होते, खासदार निलेश लंके होते, प्राजक्त दादा होते, अशी सगळीच मंडळी आमच्या पक्षाची तिथे उपस्थित होती. त्याच्या आधी बाळासाहेबांकडे संगमनेरला सुप्रियाताई आणि मी होतो, तिथेही आमची चर्चा झाली. त्यानंतर 2 कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी माझी चर्चा झाली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांच्या उभाटाच्या फोनवर माझं बोलणं झालं. करण ससानींशी बोलणं झालं. असं बऱ्याच मंडळींशी बोलणं झालं आणि महाविकास आघाडी करायचं आमचं जवळपास निश्चित आहे. प्रश्न राहिला कोपरगाव शहराचा. कारण सुरुवातीला नगरपालिकेच्या निवडणुका कोपरगाव असतील, श्यामपूर असतील, राहता असतील, शिर्डी असेल, संगमनेर असेल, अकोल्यात काही नगरपालिकेची निवडणूक नाही. या निवडणुका लागणार आहेत. प्रश्न राहिला कोपरगाव शहराचा. तर मला आपल्याला एकच सांगायचं की काही लोक म्हणतात तिरंगी लढत, म्हणजे एक तर निश्चित आहे का दुरंगी लढत होणार. काही लोकांना वाटतं की कोपरगाव तालुक्यात फक्त आम्ही दोघंच आहे, तर त्याला जनताच छेद देते, जनता म्हणली काय तिरंगी लढत. पण माझा अंदाज असा आहे की ही लढत कदाचित चौरंगी पंचरंगी सुद्धा त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो की विधानसभेला जरी मी उमेदवार होतो तरी सुद्धा मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो. जी मतं मला विधानसभेला कोपरगाव शहरात मिळाली ती मतं त्याच्यात कदाचित माझ्या पक्षाचा वाटा असेल, आदरणीय शरद पवार साहेबांच्या मला असलेल्या आशीर्वादाचा किंवा साहेबांची जी सभा झाली, जी न भूतो न भविष्यती झाली, मोठी झाली, तिचा वाटा असेल, आमच्या पक्षाला मानणाऱ्या मतदारांचा वाटा असेल. पण त्याचबरोबर आमचे जे मित्र पक्ष आहेत, मग ते उद्धव साहेबांची शिवसेना असेल किंवा काँग्रेसचा परंपरागत मतदार असेल, ती मतं सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि तो मतांचा आकडा मी थोडासा हे होतो, पण मला सोबतीने सांगितलं 10,994 म्हणजे जवळपास 11,000 मतं आम्हाला महाविकास आघाडीला. मी म्हणत नाही मला मिळाली, मी अंडरलाईन करतो की ही मतं महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मिळाली. विरोधी उमेदवाराला किती मतं मिळाली मला माहित नाही, पण तरी समजा असं झालं 30-35 हजार मतं मिळाली. तर त्याच्यामध्ये त्यांचा एक गट आहे, एक भाजपचा एक गट आहे, झाले 2 उमेदवार. काही माजी नगराध्यक्ष अपक्ष उभं राहायच्या तयारीत आहे, झाले 3 उमेदवार. आणि काही तरुण मुलं त्यांनी दंड थोपटले, ते शहरामध्ये फिरतायत. म्हणजे हे 4 उमेदवार आणि आमचा महाविकास आघाडीचा 5वा उमेदवार असं जर केलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता थोडी तोड त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये आजही आहोत. म्हणजे मोठ्या शक्ती जरी समोर असल्या तरी आम्हाला मिळालेली एकत्रित मतं 11,000 आणि समोरच्याच्या मताची विभागणी होणार. याचं कारण असं आहे की मी याच्या आधी बोललो नाही, पण कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची रचना होऊन निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स्वर्गीय काळे साहेब असतील, अशोक दादा असतील, आता जे आमदार असतील, संभाजीराव असतील काळे, स्वर्गीय कोले साहेब असतील, आदरणीय बिपिन दादा असतील, स्नेहलता कोलेवणी माजी आमदार असतील, स्वर्गीय नामदेव अण्णा असतील, राजेश आबा असतील, स्वर्गीय केबी दादा असतील, स्वर्गीय दादा शहाजी रोमारे असतील, स्वर्गीय पंडितराव अण्णा असतील, नितीनराव अवतडे असतील,
विजयराव वाणी असतील एवढ्याच लोकांनी प्रमुख उमेदवार म्हणून या ठिकाणी इलेक्शन मागच्या 50 वर्षामध्ये लढवले, एकमेकाच्या विरोधात लढवले. परंतु ह्या निवडणुकीला ही सगळी मंडळी एका बाजूने होती, एका व्यासपीठावर होती आणि समोरच्या बाजूला माझ्यासोबत राजाभाऊ झावरे असतील, काँग्रेसचे नितीन शिंदे, मी सगळ्यांची नावं घेणार नाही, पण उभाटाचे शिवसैनिक आणि आमचे राष्ट्रवादीची टीम, पवार साहेबांची आणि काँग्रेसची लोक होती. पराभव जरी आमचा मोठा असला तरी इतक्या सगळ्या शक्ती तेव्हा एकत्र आल्या होत्या आणि त्यातून बऱ्याच गोष्टी घडल्या. मतदारांचे खोल झाले, ज्याच्यावर आता आदित्य ठाकरे साहेबांनी प्रेझेंटेशन केलं, त्याच्यावर बरंच चाललंय. दुबार मतदार, मयत मतदार, एका सत्ताधारी आमदारांनी सांगितलं की 20,000 मतं बाहेरून आणले आणि इतर अनेक काही गोष्टी, जातीपातीमध्ये भांडणं लावणे, धर्माचं राजकारण करणं, असं करत नाही. सगळं झालं, त्याच्यावर मला काय पराभवाचं विश्लेषण करायचं नाही, फक्त एकच गणित मांडायचं की ही सगळी मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र राहतील अशी परिस्थिती नाही आणि कोपरगाव शहर रद्द नाहीच ना. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून समोर या निवडणुकीला जायचा आमचा प्रयत्न आहे.